दरम्यान शेकाप विरोधकांसोबतच आहे, मात्र जनसुराज्य पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं कार्यक्षेत्र एकच असल्यानं कोरेंना महायुतीत येण्याचं निमंत्रण देऊ शकत नसल्याचं मुंडेंनी स्पष्ट केलंय। झी24 तास मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हे नमूद केलंय। राज ठाकरे यांची भेट ही शेकापच्या नेत्यांनी घेतलेली आहे आणि जनसुराज्याच्या नेत्यांनीही घेतलेली आहे। एक प्रकारे महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे हे संकेत नाहीत का आणि यांना महायुतीत सामील नसतं का करता आलं? मुळामध्ये असं आहे की एमएनएसचा सामील करण्यासाठी हर एक प्रयत्न झाला, शेकाप आणि जनसुराज्य शक्य झालं नाही आणि ते प्रयत्न दुसरे करून उपयोग नाही। उद्धवजीच्या आणि राजच्या मनात आलं तरच ते होऊ शकेल, दुसऱ्याच्या प्रयत्नाने होणार नाही या निष्कर्षापर्यंत मी आलेलो आहे। त्यांना दोघांना फील झालं तरच ते होईल। तिसरा मुद्दा, शेका पक्ष आमच्या बरोबरच होता आणि विरोधी पक्षाच्या राजकारणात बरोबर आहे आणि जनसुराज्याला आम्ही मागच्या वेळी प्रयत्न केले होते, पण जनसुराज्याला आम्हाला करू शकत नाही कारण एकाच ठिकाणी शेतकरी संघटना तिथे उभारली तिथे जनसुराज्य। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।